नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत। बघा, आपला जो काही सायन्स 1चा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हा जो काही चॅप्टर चालू आहे त्याच सिरीजमधील हा पुढचं लेक्चर सिरीज आहे। बघा, आपण ह्या आधी जे काही स्मॉल जी आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा जो काही फॉर्म्युला आहे तो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पाहिलेला आहे। काय आहे तो? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर। हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे। कशासाठी आहे? हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनसाठी। आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची हा जो काही आहे ह्याची जी काही सरफेसवरची व्हॅल्यू आहे ती 9.77 आहे, ही सुद्धा गोष्ट बघितलेली आहे आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता आपल्याला एक गोष्ट याच्यावरून समजलेली असेल, ह्या स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे ती दोन फॅक्टर्सवर अवेलेबल आहे, म्हणजे अवलंबून आहे। एक म्हणजे त्याचं मास, म्हणजे एक तर पृथ्वीचं मास, आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याचा रेडियस। पृथ्वीचं मास आणि रेडियस ह्या दोनच गोष्टीवर हा स्मॉल जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन काय आहे अवलंबून आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर का हा रेडियस कमी होत आला तर हा जी वाढत जाणार आहे, बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जर का मास कमी आला तर हे सुद्धा कमी होत होणार आहे, कारण की जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस मास अँड जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस रेडियस। ओके, हा रेडियस कुणाचा आहे? अर्थचा रेडियस आहे, आणि हा मास कुणाचा आहे? मास ऑफ दी अर्थ। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ह्या जीची व्हॅल्यू नेमकी चेंज कशी होती ते बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे। जीची व्हॅल्यू म्हणजे ह्या स्मॉल जीची व्हॅल्यू चेंज होत असते। का चेंज होत असते? कारण की एकतर रेडियस किंवा मासमध्ये चेंज होणार आहे, आणि म्हणून त्या जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे। आता कशी? फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ घ्या, आपण पहिला पॉईंट घेऊया, तो म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ। व्हॅल्यू ऑफ जी, त्या जीची किंमत ही सरफेसवर कशी चेंज होती ते पहिला बघूया आपण। व्हॅल्यू ऑफ जी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ। चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ। सरफेस ऑफ द अर्थ, ठीक आहे। तर जीची व्हॅल्यू सरफेसवर कशी चेंज होते ते बघूया। बघा, दिस इज अर्थ, ही पृथ्वी आहे। हां, तुम्हाला माहिती आहे पृथ्वी गोल गोल स्वतःभोवती फिरते। पृथ्वी गोल गोल स्वतःमध्ये फिरत असल्यामुळं एक लक्षात ठेवा, ती अशी मध्ये इक्वेटर, हा पृथ्वीचा इक्वेटर आहे, विषुववृत्त आहे, हा विषुववृत्त आहे पृथ्वीचा इक्वेटर। ह्या इक्वेटरला ती फुगीर आहे, इक्वेटरला फुगीर आहे। आणि जर पोल, ह्याला म्हणतात पोल्स, बरोबर आहे का? ह्या पोल्सला मात्र ती थोडीशी अशी चेपटी झालेली आहे, चेपलेली आहे, इकडे चेपलेली आहे, इकडे फुगीर आहे। ह्याचा अर्थ काय? समजा हा पृथ्वीचा सेंटर आहे, हा पृथ्वीचा सेंटर आहे, आणि इथली रेडियस बघितली आणि इथली रेडियस बघितली, तर ही रेडियस जरा कशी असणार आहे? जास्त असणार आहे। इथं रेडियस कशी असणार आहे? जास्त असणार आहे। आणि इथं रेडियस कशी असणार आहे? कमी असणार आहे, कारण कशा इथं चिपटी आहे पृथ्वी, आणि इथं कशाची पृथ्वी फुगलेली आहे, फुगीर आहे। आता बघा, आपला जो फॉर्म्युला आहे तो सारखा लक्षात ठेवायचा, काय? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर। आता इथं हा इक्वेटर आहे, बरोबर आहे का? दिस इज इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, हा पोल्स आहे म्हणजे ध्रुव पोल आहे, ठीक आहे। इथं बघा रेडियस कसा आहे? हाय आहे, बरोबर आहे, रेडियस जास्त आहे, म्हणजे इथं रेडियस पृथ्वीचा मॅक्झिमम असतो, बरोबर आहे का? जास्त असतो, इथं मॅक्स असतो। आता मला जरा सांगा, जर रेडियस जास्त असेल, इथं बघा सांगितलेलं आहे आपण, इथं जर रेडियस जास्त असेल तर जीची व्हॅल्यू कशी असेल? इथं कमी असेल, म्हणजे जीची व्हॅल्यू कशी असते? तिथं कमी असते, मिनिमम असते। हां, ओके, सो जीची व्हॅल्यू मिनिमम कमी असते। ओके, आता त्याचऐवजी जर तुम्ही इथं पोल्सच्या ठिकाणी इथं जर बघितलात तर इथं रेडियस जो पृथ्वीचा आहे तो कसा असतो? मिनिमम असतो, कमी असतो, लहान असतो, मिनिमम असतो। आता रेडियस जर लहान असेल, बघा इथं सरळ सरळ हे कनेक्शन लक्षात ठेवायचं, इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं। इथं रेडियस लहान असतो, याचा अर्थ जीची व्हॅल्यू कशी असेल? जास्त असेल, जीची व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे सो जीची व्हॅल्यू हाय असेल, सो तिथं ती मॅक्झिमम असेल। म्हणजे सरफेसवर ऑन अँड ॲव्हरेजली जीची जी व्हॅल्यू आहे ती जीची व्हॅल्यू जर बघितली आपण तर ती किती आहे? जीची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे।
पण त्या जीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे कुठं, ऑन दी पोल्स. का मॅक्झिमम आहे लक्षात ठेवायचं, जिथं डिस्टन्स कमी तिथं व्हॅल्यू हाय जीची, बरोबर आहे का. आणि जिथं डिस्टन्स जास्त तिथं व्हॅल्यू कशी त्याची असणार आहे, कमी असणार आहे. आता जर का उदाहरणच म्हणजे हेच जर घ्यायचं झालं, किंमतीत जर घ्यायच्या असल्या तर इथं त्याची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे 9.78 आहे. इथं 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे इथं, ठीक आहे. म्हणजे कुठे, ऑन दी इक्वेटर, ऑन दी इक्वेटर. आणि जर का त्यांची पोल्सवर म्हणजे इथं जर का हे बघितली तर ती मॅक्झिमम असणार आणि ती आहे 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही जीची किंमत इथं असणार आहे. आणि ऑन एन ॲव्हरेज काढला तर ती किती असणार आहे, 9.77. लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके, आता आपण बघणार आहे ह्या जीची व्हॅल्यू जी आहे, ह्या ज्या जीची व्हॅल्यू आहे ही नेमकी हाईटनुसार कशी वाढते किंवा हाईटनुसार कशी बदलते, हाईटनुसार वाढते किंवा कमी होते, वॉटेवर कशी बदलते ते बघणार आहे आपण. ओके, बी चेंज विथ हाईट किंवा व्हॅल्यू ऑफ बी चेंज विथ हाईट. हाईटनुसार कशी बदलते बघा, लक्ष द्या, महत्त्वाचं आहे. आता समजा मला सांगा, ह्याच्या अगोदर आपण जे ऑब्जेक्ट ठेवत होतो ते कुठं ठेवत होतो, सरफेसवर ठेवत होतो, बरोबर आहे ना. आणि सरफेसवर ठेवत होतो त्यावेळेला मला जरा सांगा, आपण ज्या फॉर्म्युल्यामध्ये जे डिस्टन्स वापरत होतो तो पृथ्वीचाच त्रिज्या वापरत होतो, पृथ्वीची त्रिज्या वापरत होतो. पण आता सांगा, एखादा ऑब्जेक्ट असा पृथ्वीच्या वरती आहे किंवा समजा इथं आहे, पृथ्वीच्या वरती आहे, हाईटला आहे, पृथ्वीपासून लांब लांब दूर गेलेला आहे. म्हणजे त्याची एकूण जर हाईट धरायची असेल, त्याची हे आर धरायचं असेल तर हे आर तर पृथ्वीचा आहेच, प्लस याने हाईट आणि असेल एक्स्ट्रा, म्हणजे हे आर असेल आणि याचे असेल एक्स्ट्रा, बरोबर आहे की नाही. ह्याचा अर्थ काय काय होणार, तो जी इज इक्वल टू GM अपॉन आर प्लस एचचा स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, हे वाढणार आहे ना, हे डिस्टन्स वाढणार आहे. मग आता सांगा, हे वाढलं की हे काय होतं, कमी होतं. ह्याचा अर्थ काय, जसं जसं तुम्ही हाईटला जाल, जसं जसं तुम्ही हाईट वाढवत न्याल, इन्क्रीजेस द हाईट जशी वाढेल बघा, हाईट जशी वाढेल तसा जीची व्हॅल्यू मात्र कमी होत जाते. लक्षात ठेवा, जीची व्हॅल्यू काय होत जाते, हळूहळू कमी होत जाते. एका विशिष्ट लिमिटला ती कमी, अतिशय म्हणजे पूर्ण कमी होत जाणार आहे. ओके, एस्केप व्हेलॉसिटीच्या वेळी पण ती कन्सेप्ट आपण परत बघणार आहे. पण एक लक्षात ठेवा, दिस कन्सेप्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय सांगितलेलं आहे मी, जीचा हा बाळ फॉर्म्युला आहे. हे जे डिस्टन्स आहे, आता ऑब्जेक्ट इथं नाही आहे सरफेसवर, इथं आहे, त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ते वाढलेलं आहे. मग डिस्टन्स वाढलं म्हणजे हे जर वाढलं असेल तर तुम्हाला माहीतच आहे की जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं, समजा ह्या जीचा जो हे आहे, हा जी म्हणजे आर जो आहे, रेडियस आहे पृथ्वीचा, तो 6400 आहे, ठीक आहे. आणि एखादी वस्तू म्हणजे एरोप्लेन म्हणा, तुमच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे समजा 10 किलोमीटर उंचीवर जाते, म्हणजे किती एकूण त्याची हाईट किती आहे रेडियसपासून, 6410. म्हणजे मला सांगा, ॲक्च्युली ओरिजिनली हाईट किती पाहिजे होती पृथ्वीच्या सरफेसवर असता तर 6400, पण आत्ता तो हे कुठं जातो आहे, 6410 किलोमीटर अंतरावर जातो आहे, कारण 10 किलोमीटर वर विमान आहे ते. ह्या दोन गोष्टी समजल्या, आणि याचाच अर्थ त्याच्यावरचं ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे ते कसं असणार आहे, थोडंसं कमी असणार आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी नासा आहे, नासा तुम्हाला माहीत आहे, हा जर एक लक्षात ठेवा, अर्थ आहे आणि अर्थच्या भोवती सॅटेलाईट सोडतं, हा एक सॅटेलाईट आहे. तर नासानं असं सांगितलेलं आहे, पृथ्वीच्या सेंटरपासून, हा जो पृथ्वीचा सेंटर आहे ना, ह्या पृथ्वीच्या सेंटरपासून बरोबर 42,164 किलोमीटर, किती 42,000, नासा असं सांगते की या पृथ्वीच्या सेंटरपासून बरोबर उंचीवर 42,164 किलोमीटर हे जे अंतर आहे, हे अंतर सॅटेलाईटसाठी स्वीट स्पॉट असते. आता का स्वीट स्पॉट असते, कशासाठी स्वीट स्पॉट आहे ते, स्वीट स्पॉट फॉर व्हॉट, सॅटेलाइट्स. ओके, सॅटेलाईटसाठी स्वीट स्पॉट असते. तर का असं का आहे, स्वीट स्पॉट का आहे ते सॅटेलाईटसाठी, कारण की ह्या हाईटवर, ह्या 42,164 किलोमीटर हाईटवर तुम्हाला माहिती आहे, हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी असणार आहे, जी एकदम मिनिमम म्हणजे झिरोकडे आलेला असणार आहे, बरोबर आहे ना, एकदम कमी. आणि त्यामुळे तिथं ते सॅटेलाईट तुम्ही काय करू शकता, सेटल डाऊन करू शकता, असं नासा सांगते. बरं, त्याचबरोबर ही दोन गोष्टी तुम्हाला कदाचित समजलेल्या असतील.
आता हे तर तुम्हाला समजलं, जशी हाईट वाढणार आहे जसं तसं तुम्ही उंचीवर जाणार आहे तसं जीची व्हॅल्यू कमी येणार आहे. का जीची व्हॅल्यू कमी येणार आहे तर हे तर प्रूफ आहे बघा. ओके, आता आणखीन एक गोष्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे बघा. समजा तुम्ही सरफेसवर आहे म्हणजे पृथ्वीच्या इथं आहे, सरफेसवर आहे म्हणजे काय, ती पृथ्वीपासूनची तुमची उंची किती आहे 0 आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमची उंची किती आहे 0 आहे. ओके, पृथ्वीपासूनची उंची तुमची 0 आहे. हाईट किती आहे 0 आहे. हाईटवर किती आहे तुम्ही, हाईट किलोमीटर 0वर आहे. तर ह्या अशा वेळेला जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्यावर अप्लाय होतं ते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं. म्हणजे नॉर्मल जे आहे ते आपलं, बरोबर आहे की नाही, कारण की तुम्ही सध्या कुठं आहे, सरफेसवर आहे, बरोबर आहे. आता जर समजा तुम्ही माउंट एव्हरेस्टवर गेला, माउंट एव्हरेस्टवर म्हणजे जरासं जास्त उंचीवर गेला, उंची वाढली, तर उंची वाढली की काय होतं, सरळ आहे, जीची व्हॅल्यू कमी येणार आहे. आता माउंट एव्हरेस्ट जर विचार केला तर माउंट एव्हरेस्ट हा आपल्या समुद्र तळापासून 8.8 किलोमीटर उंचीवर आहे, 8.8 किलोमीटर उंचीवर आहे. हा 0 किलोमीटरवर होता, आता 8.8 किलोमीटर उंचीवर आहे. तर 8.8 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर ह्या जीची व्हॅल्यू कशी येणार आहे, कमी येणार आहे. ती असते म्हणजे 9.8, सर्वसाधारणपणे 9.8 म्हणजे पॉईंटमध्ये कमी येणार आहे. समजलं ना, 9.8 अप्रॉक्सिमेटली. पण एक लक्षात ठेवा, 9.8 जरी अप्रॉक्सिमेटली असली तरी सुद्धा ती थोडीशी कमी येत जाणार आहे, कारण का हाईट वाढत गेली ना, हाईट वाढत गेली, लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा आता तुम्ही एखाद्या बलूनमध्ये आहे, मॅनमेड बलून म्हणजे फुगे असतात आणि त्याच्यातनं ते, बरोबर आहे ना, माणसं उंच जातात, त्या बलूनमध्ये तुम्ही समजा बसलेला आहे आणि समजा त्याची उंची जी आहे ती 36.6 किलोमीटर आहे. इथनं 36.6 किलोमीटर उंचीवर आहे ते. उंची जास्त वाढली याचा अर्थ काय हो, काय व्हायला पाहिजे, ह्याची व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, कमी यायला पाहिजे. आणि ह्याची व्हॅल्यू खरंच कमी येते, ती 9.77ला येते, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा, म्हणजे कमी आली ना व्हॅल्यू कमी यायला लागलेली आहे, बरोबर आहे. ते तुम्ही म्हणाल मगाशी ती ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, त्या सरफेसवरची ॲव्हरेज व्हॅल्यू, आणि हे ॲक्च्युअल कळालं ना, वर जाईल तसं व्हॅल्यू कमी आली. त्यानंतर वेदर सॅटेलाईट, जे सॅटेलाईट असतात, वेदरचे सॅटेलाईट म्हणजे काय, तुमचे हवामानाचे अंदाज दर्शवणारे जे काही सॅटेलाईट्स असतात, ते सॅटेलाईट सहसा, ते जे सॅटेलाईट असतात ना, ते सहसा 400 किलोमीटरच्या अंतरावर सेटल डाऊन केले असतात, 400 किलोमीटरच्या अंतरावर. आणि 400 किलोमीटरच्या अंतरावर केले त्याचा अर्थ काय होणार आहे, उंची जरा जास्त वाढली, उंची जास्त कारण हाईट जास्त गेली, हाईट जशी जास्त जाईल तशी जीची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. आणि जीची व्हॅल्यू कमीच होते, ती राहते 8.7 मीटर पर सेकंड. बघा आली ना कमी, जीची व्हॅल्यू आणखीन कमी आली. आणि आता जर का ते जे ॲक्च्युअल सॅटेलाईट्स जे असतात, फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन सॅटेलाईट्स, वेदर सॅटेलाईट्स इथं सोडले जातात, वेदर म्हणजे हवामानाचे सॅटेलाईट्स. आणि जे कम्युनिकेशन सॅटेलाईट्स आहेत, कम्युनिकेशनसाठीचे वापरले जाणारे, ठीक आहे, कम्युनिकेशन सॅटेलाईट, तुम्हाला स्पेलिंग माहीत असेल, कम्युनिकेशन सॅटेलाईट सर्वसाधारणपणे 35,700 किलोमीटर अंतरावर सोडतात, 35,700 किलोमीटर अंतरावर. म्हणजे तुम्ही म्हणाल हा स्वीट स्पॉट मग कसा काय, हा हे बघा इथे हे करतोय, स्वीट स्पॉट कसा काय, कारण की तो सेंटरपासून आहे, ठीक आहे. आणि हे अंतर कुठनं आहे, सरफेसपासून आहे, सरफेसपासूनचं अंतर आहे. सरफेसपासून समजा कम्युनिकेशन सॅटेलाईट 35,700 किलोमीटर अंतरावर आहे, तर उंची वाढली, जास्त उंचीवर राहिला आहे, उंची वाढली याचा अर्थ जीची व्हॅल्यू आणखीन कमी यायला पाहिजे, आणि ती जीची व्हॅल्यू राहते 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲज वी गो टू द हायर देन द व्हॅल्यू ऑफ जी विल बी डिक्रीजेस. तुमची जीची किंमत आहे ती कमी येणार आहे, ठीक आहे. ओके, आता बघा आपण तिसरी गोष्ट जी बघूया ती म्हणजे द व्हॅल्यू ऑफ जी चेंज विथ डेप्थ. म्हणजे डेप्थ जशी तुम्ही आत जाणार आहे तशा पद्धतीनं जीची व्हॅल्यू कशी चेंज होणार आहे ते बघणार आहे. चेंज विथ डेप्थ. म्हणजे जसं तुम्ही पृथ्वीमध्ये समजा हे दिस इज अर्थ, ओके, आणि तुम्ही खोदत समजा इथं आला, असं हा सेंटर आहे, हा पृथ्वीचा हा सेंटर आहे, सेंटरला नाही आला आहे, खाली आला आहे, आतमध्ये आला आहे, समजा इथं आतमध्ये आला आहे, बरोबर आहे की नाही. समजा हा पृथ्वीचा ओरिजिनल रॅडियस आहे, हा आता रॅडियस इथं तुम्ही आला आहे, म्हणजे रॅडियस कसा झाला आहे, कमी झाला आहे ना, रॅडियस कमी आला.
ॲक्च्युअल आपलं हे काय आहे, जी इज इक्वल टू GM/r². आणि इथं रेडियस आता काय आला, म्हणजे ते डिस्टन्स काय आलं, कमी आलं. याचा अर्थ जीची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. बघा ही एक कंडिशन झाली फर्स्ट. याच्यातली पहिली कंडिशन काय झाली बघा, रेडियस कमी येणार आहे आणि रेडियस कमी येणार आहे आणि त्यामुळं जीची व्हॅल्यू काय होणार आहे, हाय होणार आहे, वाढणार आहे. बट परंतु दुसरी गोष्ट, बट मला सांगा, तुम्ही खाली आला ज्या वेळेला तुम्ही इथं होता त्यावेळेला पृथ्वीचं सगळं मास होतं. बरोबर आहे की नाही, ऑल मास होतं. जसं तुम्ही आत याल तसं आता इथं आलाय तुम्ही, हे पृथ्वीचं एवढंच मास आहे आता. म्हणजे मास सुद्धा काय आलं, कमी आलं ना. पृथ्वीचं मास कमी आलं का नाही, आता तुम्ही आत आला ना, पृथ्वीचं मास कमी आलं. म्हणजे बट मास ऑल्सो रिड्यूस, मास पण काय येतं, कमी येतं. याचा अर्थ जीची व्हॅल्यू सुद्धा काय येते, परत कमी येते. बरोबर आहे का, मी काय म्हणतोय ते समजलं का नाही. बरोबर आहे ना, मास कमी आलं तर जीची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं कमी येणार आहे. लक्षात ठेवा, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल याचा अर्थ हे कमी आलं की हे पण काय व्हायला पाहिजे, कमी यायला पाहिजे. कमी यायला पाहिजे ना, ह्या दोन्ही गोष्टी कशा यायला पाहिजेत, कमी यायला पाहिजेत. म्हणजे मास सुद्धा कमी आलं याचा अर्थ जी सुद्धा कमी येणार. आणि ह्याचा जास्त प्रभाव त्याच्यावर पडत असतो आणि त्यामुळं ॲक्च्युअलमध्ये जीची व्हॅल्यू जी आहे, जीची व्हॅल्यू ती रिड्यूस होत जाते, कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे तुम्ही जसं पृथ्वीच्या खाली आतमध्ये जाल, लक्षात ठेवा, तशा पद्धतीनं चेंज विथ डेप्थ तुमच्या जीची व्हॅल्यू कशी होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. आणि ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ जीची व्हॅल्यू 0 असणार आहे, 0 असणार आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण का, ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ जरी डिस्टन्स 0 असलं, डिस्टन्स 0 झालं ना, कारण सेंटरपासून सेंटर, पण तिथं मास सुद्धा काय आहे, नसणार आहे. बरोबर आहे ना, मास सुद्धा नसणार आहे. याचा अर्थ तिथं जीची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. जीची व्हॅल्यू 0, डिस्टन्स 0, m 0. बरोबर आहे ना, तर जीची व्हॅल्यू सुद्धा 0. लक्षात ठेवा, ॲट दी सेंटर. आणि सरफेसपासून जसं तुम्ही आत जाल तशी जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बघा आपण काय काय बघितलं समअप करत असताना, एक म्हणजे इक्वेटर आणि पोल्स. इक्वेटर जास्त आहे, जीची व्हॅल्यू इथं मॅक्स आहे, जास्त आहे. कशी आहे, मॅक्स आहे का मिनिमम आहे, जीची व्हॅल्यू मिनिमम आहे, कमी आहे. बरोबर आहे ना, इथं मिनिमम आहे, कारण मोठा असेल तर ते मिनिमम असेल आणि इथं लहान आहे म्हणजे जास्त असेल. सो इथं जीची व्हॅल्यू मॅक्स आहे सरफेसला. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फ्रॉम दी हाईटला जसं जसं जाल तशी जीची व्हॅल्यू काय होत जाईल, वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही डेप्थ याल तशी जीची व्हॅल्यू काय होईल, कमी येईल. आणि ॲट दी सेंटर, ह्या सेंटरला जीची व्हॅल्यू किती असेल, 0. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके. बघा आपण एक जीच्या बद्दल एक छोटासा पॉईंट आपण इथं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला कोणताही क्युरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट देऊ शकता, कमेंटमध्ये सांगू शकता की काय प्रॉब्लेम्स आहे. बघा, त्याचबरोबर आपण 8वी 9वी तसेच 10वी किंवा 7वीच्या मुलांच्यापासून एक NTSC JEE किंवा नीट ह्या ज्या सर्व एक्झाम आहेत, ह्या सर्व एक्झामसाठीची एक फाउंडेशन टाईप एक क्लासेस स्टार्ट करतोय. त्या बॅचसाठी सुद्धा जॉईन होण्यासाठी सर्वांनी आमच्या ह्या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.